कोणत्याही थिरमची प्रूफ आपण पाठ करायची नाही. थिरम प्रूव्ह करण्याची ही सोपी पद्धत आहे की त्या थिरममध्ये जे काही आपल्याला दिलंय डायग्रॅम गिव्हन टू प्रूव्ह ते पहिल्यांदा लिहायचं आणि त्याच्यावरून मग लॉजिकल स्टेप्स लक्षात ठेवायचे की काय काय केलेलं आहे. मग ते आपल्याला पाठ करावं लागणार नाही आणि तो थिरम चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवून तो लिहू शकतो. हॅलो फ्रेंड्स, क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मध्ये काही थिरम्स आपल्याला प्रूव्ह करायचे असतात. त्यातलाच एक थिरम आपण बघूया जो पहिल्या टॉपिक मधला आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री, विच इज अबाउट अपोजिट अँगल्स. हे थिरम्स म्हणजे आपल्याला 9वी पासून याच्या अगोदर मॅथ्समध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आपण अभ्यासलेल्या आहेत त्या प्रूव्ह करायच्या. म्हणजे याच्या अगोदर आपण फक्त प्रॉपर्टी अभ्यासली की वेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर देन द अपोजिट अँगल्स सो फॉर्म्ड आर कॉन्ग्रुएंट, हे माहिती आहे आपल्याला. पण ही प्रॉपर्टी म्हणून माहिती आहे, ती आपल्याला यावर्षी प्रूव्ह करायची आहे. मग या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रूव्ह कशा करायच्या, त्याच्या काही स्टेप्स आहेत, तर ते आपण सोप्या पद्धतीने शिकण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूया. पहिला थिरम आहे आपला अपोजिट अँगल्स थिरम. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव द स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजेच त्या प्रॉपर्टी जी आपल्याला प्रूव्ह करायची आहे ते त्या थिरमचं स्टेटमेंट असतं. मग आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. आता याच्यासाठी सर्वात अगोदर सुरुवात होते ती म्हणजे डायग्रॅम पासून. कुठल्याही थिरमची सुरुवात ही डायग्रॅमनच झाली पाहिजे. डायग्रॅम असेल तर त्यावरच बाकीचा सगळा भाग असतो. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा महत्वाचे डायग्रॅम. आता ह्या प्रॉपर्टीमध्ये जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्यानुसार एक डायग्रॅम काढावा लागेल. आणि हे आपल्याला काय दिले की अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणजे दोन लाईन्स इंटरसेक्टिंग आपल्याला काढावे लागतील. सो सपोज AB अँड CD दीज टू लाईन्स इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. तर ही आपण डायग्रॅम काढली. आता या डायग्रॅममध्ये किंवा या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला दिले काय की या दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात. तर ते लिहायचं गिव्हन मध्ये, म्हणजे ही एक नवीन टर्म आहे. म्हणजे आपल्याला त्या प्रॉपर्टीमध्ये जे दिलेलं आहे ते या गिव्हन खाली लिहायचं. म्हणजे या डायग्रॅममध्ये आपल्याला दिले काय, लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O अँड A', O', B म्हणजेच AOB हे एका लाईनवर आहे आणि COD हे दुसऱ्या लाईनवर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांचा कॉमन पॉईंट आहे O. तर हे सगळं जे दिलंय ते गिव्हन मध्ये लिहायचं. आणि दुसरा जो भाग असतो टू प्रूव्ह, त्याच्यामध्ये जे प्रूव्ह करायचं आहे तो भाग लिहायचा. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ते दोन अपोजिट अँगल्स इक्वल आहेत. मग तिथं अपोजिट अँगल्सच्या दोन पेअर आहेत. पहिली पेअर अँगल AOC आणि दुसरी BOD हे एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपण या पहिल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं. आणि दुसरी पेअर अपोजिट अँगल्सची आहे BOC आणि AOD हे सुद्धा अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. हे दुसऱ्या भागामध्ये आपण लिहिलं. म्हणजे आपल्याला थोडक्यात हे दोन्ही भाग प्रूव्ह करायचे आहेत आणि जे प्रूव्ह करायचं असतं ते आपण टू प्रूव्ह मध्ये लिहितो. आता मेन प्रूफची सुरुवात होते आणि या प्रूफमध्ये हे प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे टू प्रूव्ह जे काही लिहिले ते प्रूव्ह करण्यासाठी लॉजिकल स्टेप्स मांडायचे आहेत आणि ते प्रत्येक स्टेपला आपल्याला रिझन द्यायचं. आता इथं पहिली स्टेप आपण अशी लिहिली की अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू 180 डिग्री. मग इथे अँगल AOC हा अँगल आणि BOC हा दुसरा अँगल, ह्या दोन्हीची बेरीज 180 असे लिहिले. आणि हे कशावरून, तर पुढं ब्रॅकेटमध्ये लिहिले रिझन बिकॉज दीज आर अँगल्स इन लिनियर पेअर. पण इथं आपल्याला लक्षात येईल की हे दोन्ही अँगल्स इन लिनियर पेअर आहेत आणि आपल्याला माहिती आहे की अँगल्स इन लिनियर पेअर असतील तर ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्या दोन्हीची बेरीज 180 अंश असते. तेच इथं लिहिलेलं आहे, म्हणजे अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल टू 180 डिग्री. ह्याला इक्वेशन नंबर 1 असं दिलेलं आहे. तर आणखी पुढची एक स्टेप अशी आहे की अँगल BOC आणि अँगल BOD, आता हे दुसरे दोन अँगल्स आहेत. BOC हा अँगल आणि BOD हा दुसरा अँगल, हे सुद्धा अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, कारण याच्यामध्ये ही जी साईड OB आहे ती कॉमन आहे आणि OC आणि OD एकमेकांचे अपोजिट रेज आहेत. त्यामुळं हे दोन पेअर सुद्धा किंवा हे जे दोन अँगल्स आहेत ते सुद्धा अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, त्यामुळे ते सुद्धा सप्लिमेंटरी असणार. दॅट इज अँगल BOC प्लस अँगल BOD इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे जे दोन इक्वेशन्स आपण मिळवलेत 1 आणि 2 ह्याच्या राईट हँड साईड्स इक्वल आहेत. मग जर त्यांच्या राईट हँड साईड्स इक्वल असतील तर लेफ्ट हँड साईड सुद्धा इक्वल असल्या पाहिजेत. ते पुढच्या स्टेपमध्ये लिहायचं की इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साईड काय, अँगल AOC प्लस अँगल BOC ते ह्या बाजूला लिहिले आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड अँगल BOC प्लस अँगल BOD हे ह्या बाजूला दिले. म्हणजे या दोन इक्वेशनच्या राईट हँड साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून लेफ्ट हँड साईड सुद्धा कॉन्ग्रुएंट. आणि ब्रॅकेटमध्ये रिझन येईल फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. आणि आता या दोन्ही बाजूला अँगल BOC आपल्याला कॉमन दिसते. ह्यातला एक अँगल BOC दुसऱ्या बाजूला जर घेतला तर तो मायनस होईल आणि ते एकमेकाला निघून जाईल. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये हेच दोन अँगल शिल्लक राहतील, अँगल AOC लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला अँगल BOD. मग हे दोन अँगल्स इक्वल आहेत, इथंपर्यंत आपण आलो. मग आता डायग्राममध्ये बघूया हे दोन अँगल्स कसले आहेत. अँगल AOC म्हणजे हा अँगल, BOD हा दुसरा अँगल, हे दोन्ही एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण प्रूव्ह केलं. म्हणजे आता हा पहिला जो भाग आहे तो आपण प्रूव्ह केला. आता दुसरा जो भाग आहे तो या सेम मेथडने आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, त्यामुळे ते पुन्हा प्रूव्ह करण्याची गरज नाही. खाली एक वाक्य आपण असं लिहू शकतो, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल BOC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल
AOD ऑल्सो बिकॉज दीज आर ऑल्सो अपोजिट अँगल्स. तर ह्या पद्धतीने आपण कुठल्याही थिरमची प्रूफ अगदी सोप्या पद्धतीने लिहू शकतो. कोणत्याही थिरमची प्रूफ आपण पाठ करायची नाही. थिरम प्रूव्ह करण्याची ही सोपी पद्धत आहे की त्या थिरममध्ये जे काही आपल्याला दिलंय डायग्रॅम गिव्हन टू प्रूव्ह ते पहिल्यांदा लिहायचं आणि त्याच्यावरून मग लॉजिकल स्टेप्स लक्षात ठेवायचे की काय काय केलेलं आहे. मग ते आपल्याला पाठ करावं लागणार नाही आणि तो थिरम चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवून तो लिहू शकतो. तो आपल्याला पाठ करण्याची गरज नाही.